नमस्कार मित्रांनो. तर तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. तर मित्रांनो, आज मकर संक्रांत आहे, तर आजचा हा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे. तर मित्रांनो, चला तर मग आजचा हा ब्लॉग सुरू करूया. तर मित्रांनो, आज मकर संक्रांत निमित्त आम्ही दोघांनी सेम कलरचे कपडे घातलेले आहेत आणि ज्योती बघू शकतात. ज्योतीने काय सुंदर अशा प्रकारची साडी घातलेली आहे. छान दिसते एकदम. अहो मी मेकअपच नाही केलंय. मेकअपची गरजच नाही तुला. ऍक्च्युली तू बिना मेकअपची छान दिसते. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. तर आज मकर संक्रांत आहे म्हणून बघू ज्योती काय बनवते. मग ज्योती, आज काय बनवत आहे? आज पुरणपोळी. पुरणपोळी बनतायत मित्रांनो आपल्या घरी. तर फक्त पुरणपोळी? पुरणपोळी, खीर, रशी, भात, कुरडया. हो हो मित्रांनो, आज जेवण खूप आहे आणि मकर संक्रांत असल्यानिमित्त आज गोड धोड असणार आहे आपल्याकडे. तर आता ज्योतीने पुरण घेतलंय. तुम्ही बनवता का? मी नाही बनवत. तर मित्रांनो, किती एकदम मस्त अशी गोल पद्धतीने ज्योतीने पुरणपोळी केलेली आहे. आणि आता ही जाणार तव्यावर. तवा रेडी आहे. पहिले तेल, मग ही आपली पुरणपोळी. आणि हे काय बनतंय इथं? इथं खीर, दूध ठेवले ते गरम करण्यासाठी. तर मित्रांनो, आज खीर पण आहे आपल्याकडे. तर पहिले आपण पुरणपोळी बघून घेऊ. तर पुरणपोळी मस्त झालेली आहे, एकदम चमचमीत. तर आता खीर बनवायला सुरुवात झालेली आहे. आणि हे काय आहे? बदाम. बदाम टाकलेला आहे. थोडं भाजून घेतलंय का तेलात? तेल खीर मध्ये? बैगन. ओ, घी आहे मित्रांनो, तेल नाही ते. आणि हे दूध जे होतं ते ऑलरेडी उकळून घेतलेलं. त्यात जाईल साखर. आता चालली साखर. 3 चम्मच. 3 चम्मच साखर गेलेली आहे. सुहाना केसर मसाला. कोणाचा मसाला? सुहाना केसर मसाला. सुहानाचा मसाला टाकलेला आहे मित्रांनो. सुहाना केसर मसाला पूर्ण. खीरचा रंग तर आधीच पिवळा झालाय का असं? घीमुळे. घीमुळे म्हणजे घीमुळे एक चमक येते त्याला. हा. आणि हे काय? आता हे लास्टला टाकू. थोडी उकडी आली का खीरला. म्हणजे हे शेवाळ्या भाजून घेतलंय. भाजून तर घेतलं. मित्रांनो, शेवाळ्या भाजून घेतल्यात. तर ज्यावेळी ही खीरला उकळी येईल त्यावेळी आपण त्यामध्ये शेवाळ्या टाकू. तर मित्रांनो, आता दुधाला उकडी आलेली आहे, तर आपण त्याच्यात टाकूया शेवाळ्या. आता दुधात गेल्या शेवाळ्या. आता याला मंद आचेवर राहू द्यायचं 5-10 मिनिटे. थोडं चमच्याने त्याला हलवून घ्यायचं. पण या खीरचं नाव काय? या खीरचं नाव? शेवाळ्यांची खीर. शेवाळ्यांची खीर. तर मित्रांनो, आता आपली फायनली खीर झाली आहे.
तर आपण मित्रांनो खीर झाली बघू शकतात तुम्ही, ती सुंदर अशा प्रकारे खीर दिसते. तर आपण खीर झाली, आता आपण लाडू बनवूया. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर हे काय टाकलंय, तीळ. तर आपण बनवणार आहे तिळीचे लाडू. पहिले तीळ भाजून घेणार. तीळ भाजून घेणार. तर पहिले हे तीळ आपण भाजून घेणार आहे. तर मित्रांनो तीळ हे भाजले गेलेत आणि हे तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण ज्योतीने केलंय. आणि आणि हा हे गुळाचा पाक, चिक्कीचा गुळ आहे. हा गुळाचा पाक आहे, चिक्की गुळ. चिक्कीचा गुळ आहे हा. आणि हे आता हे ह्याच्यात जीव करायचं. एकत्र तर मित्रांनो सगळं सामग्री रेडी झालं आहे आणि आपण लाडू बनवायला सुरुवात केलेली आहे, तिळेचे हे लाडू. तर चला मग आपण चालू करूया. फायनली मित्रांनो आमचे लाडू झाले आहेत रेडी आणि तुम्ही बघू शकतात काय भारी मस्त असे गोल लाडू आपले झालेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे रेडी आणि दरवेळेप्रमाणे पहिला घास घेणार आहे ज्योती. तर चला चालू करा. कशी आहे, एकदम मजेदार. ठीक आहे मित्रांनो, तर चला तर मग आपण पण करूया जेवणाला सुरुवात आता. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्लॉग, आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ अगर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबही करा.